नमस्कार. मी मंडले सुषमा BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींचं या व्हिडिओ क्लिपमध्ये स्वागत करते. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयाबाबत आज आपण मार्गदर्शन करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये इश्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स हा एक छोटासा घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थिनींनो, मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप याविषयी विश्लेषण केलेले आहे. स्थूल अर्थशास्त्राला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र, व्यापक अर्थशास्त्र, सर्वसमावेशक अर्थशास्त्र असे म्हणतो. इंग्लिशमध्ये याला मॅक्रो इकॉनॉमिक्स या नावाने संबोधले जाते. हा विषय अत्यंत व्यापक पद्धतीने अभ्यासला जातो. अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा सर्वांगीण अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. म्हणून याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. सन 1933मध्ये रॉग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम ही शाखा विकसित केली. त्यानंतर सन 1936मध्ये लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्र विकसित केले. त्यांनी आपला ग्रंथ जनरल थेअरी ऑफ इंटरेस्ट, एम्प्लॉयमेंट अँड मनी या ग्रंथामधून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विकसित केला. विद्यार्थिनींनो, मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी तुम्हाला याविषयी संपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे. या आजच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाचे कोणकोणते घटक आहेत, अभ्यासाची व्याप्ती काय आहे याविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यापक पद्धतीने अभ्यास केल्यामुळे या अर्थशास्त्रामध्ये पुढील 6 संकल्पनांचा किंवा 6 घटकांचा अगदी सर्वसमावेशक पद्धतीने अभ्यास केला जातो. यामध्ये पहिला घटक आहे रोजगार, ज्याला आपण काम म्हणतो. देशातील प्रत्येक व्यक्ती काम करते. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी काम केले जाते. आर्थिक क्रियामध्ये जी व्यक्ती समाविष्ट असते, जी उत्पन्न प्राप्त करून आपल्या गरजा पूर्ण करते, याला आपण रोजगार असं म्हणतो. ती शारीरिक कष्ट करते, बौद्धिक कष्ट करते आणि मानसिक कष्ट करते आणि उत्पन्न प्राप्त करते. रोजगाराचा मुख्य उद्देश मानवी गरजा पूर्ण करून आर्थिक कल्याण साध्य करणे असतो. दुसरा उद्देश आत्मनिर्भरता आणि तिसरा उद्देश असा असतो की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर टाकणे आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे. या अनुषंगाने रोजगार केला जातो. आता रोजगार म्हणजे काय किंवा रोजगाराची संकल्पना म्हणजे काय? उच्च अथवा निम्न प्रतीच्या आर्थिक क्रियामध्ये जी व्यक्ती किंवा देशातील उत्पादनाचा घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन हे समाविष्ट असतात आणि त्या अनुषंगाने उत्पन्न प्राप्त करतात, त्याला रोजगार असे संबोधले जाते. रोजगारामध्ये देशातील प्रत्येक व्यक्ती समाविष्ट असते. याचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त गरजा पूर्ण करणे असतो, मानवी कल्याण साध्य करणे हा असतो. यामुळे देशामधील शासकीय क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती काम करते. याला रोजगार असे म्हणतात. या रोजगाराचे वर्गीकरण, कामाचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. नियमित रोजगार याचा अर्थ सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती नियमित काम करतात, विशिष्ट उत्पन्न मिळवतात, त्यांचे कामाचे तास ठरलेले असतात, विविध सोयीसुविधा त्यांना उपलब्ध असतात आणि विशिष्ट उत्पन्न त्यांना प्राप्त होतं, याला नियमित रोजगार म्हणतात. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये नियमित रोजगारमध्ये देशातील व्यक्ती समाविष्ट असतात. दुसरा आहे अर्धरोजगार किंवा ज्याला आपण हंगामी रोजगार असं म्हणतो. हंगामाच्या काळात काम मिळतं, हंगाम संपल्यानंतर काही काळ त्यांना काम मिळत नाही. मिळणारं उत्पन्नसुद्धा हंगामी असतं, तत्काल असतं, तात्पुरतं असतं. याला हंगामी रोजगार असं म्हटलं जातं. तिसरा आहे स्वयंरोजगार ह्यामध्ये देशातील उद्योगपती, व्यापारी वर्ग, लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग व्यवसाय करणारे लोक समाविष्ट होतात. या ठिकाणी हे लोक स्वतःचा व्यवसाय स्वतः करतात. अन्यथा काही कामगार आपल्या व्यवसायामध्ये नेमून त्यांना विशिष्ट उत्पन्न देऊन त्यांच्या सहाय्याने आपला स्वयंरोजगार करतात. तर हे स्वयंरोजगारामध्ये मुख्य उद्देश हा गरजा पूर्ण करणेच, उत्पन्न प्राप्त करणे हाच असतो. त्यानंतर संघटित क्षेत्रातील रोजगार. संघटित क्षेत्र याचा अर्थ शासकीयदृष्ट्या स्वतःच्या कामगार संघटना नियमित करून त्याच्यामध्ये नियमित असा रोजगार प्राप्त करणे किंवा ज्या कामगारांच्या संघटना आहेत किंवा जे कामगार संघटित आहेत, ज्यांच्या ट्रेड युनियन आहेत, यांना संघटित क्षेत्रातील रोजगार असे म्हणतात. यामध्ये जे काही कामगार काम करतात यांना नियमित वेतन,
पेन्शन, त्यांची ग्रॅच्युटी, विमा, लाभांश यांचा लाभ त्यांना मिळतो. या कामगारांना नियमित उत्पन्न प्राप्त होतं, कारण यांच्या संघटना या मालकाशी वेळोवेळी चर्चा करून आपल्या वेतनामध्ये वाढ घडवून आणतात. म्हणून सार्वजनिक अथवा खाजगी क्षेत्रामध्ये संघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसते. यानंतर असंघटित क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्या क्षेत्रामध्ये संघटना नाहीत, निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. अन्यथा अनेक कारणं आहेत, अंधश्रद्धळपणा, दैवीवादी प्रवृत्ती, अशामुळे लोकांमध्ये संघटना निर्माण होत नाही. अशा ठिकाणी जे कामगार काम करतात त्यांना मिळणारी मजुरीसुद्धा ही कमी जास्त असते किंवा नियमित नसते, अर्धमजुरी असते. उदाहरणार्थ शेती व्यवसायामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जे कामगार आहेत हे विखुरलेले आहेत. यांच्या वेतनामध्ये भिन्नता आढळते. कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिलं जातं. याला असंघटित क्षेत्रातील रोजगार असे म्हणतात. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये रोजगाराचे सिद्धांताचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. मी थोडक्यात रोजगाराचं स्वरूप तुम्हाला सांगितलं. जेबीसे या अर्थशास्त्रज्ञाने आपल्या बाजारपेठेचा नियम मांडता असताना एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यातून रोजगाराची निर्मिती देशामध्ये होते. हंगामी रोजगार किंवा बेकारी देशामध्ये नसते असे विधान केलेले आहे. त्याच अनुषंगाने आधुनिक अर्थशास्त्रज्ञ केन्स यांनी सुद्धा एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत याच्यातून देशामध्ये रोजगार निश्चित होतो. संतुलनाची पातळी निश्चित होते, ती प्रभावी मागणी असते. हे सिद्धांत तुम्हाला स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे बेकारी, ज्याला अनएम्प्लॉयमेंट आपण असं म्हणतो. जी व्यक्ती शारीरिक आणि बौद्धिक कष्ट करायला तयार असते परंतु जिला काम मिळत नाही, अशा व्यक्तीला बेकार असं म्हणतात. जी व्यक्ती कुशल असते, प्रशिक्षित असते, परंतु तिला जर काम मिळत नसेल तर अशा व्यक्तीला बेकार असं म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये बेकारीचे प्रमाण, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी अंशतः बेकारी असते. बेकारीचे अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये आपल्याला खुली बेकारी याचा अर्थ काम करण्याची इच्छा असून सुद्धा काम मिळत नाही, याला आपण खुली बेकारी म्हणू. सुशिक्षित बेकारी, कामामध्ये तरबेज आहे, प्रशिक्षित आहे, कौशल्य आहे, परंतु काम मिळत नाही, अशांना आपण सुशिक्षित बेकार असं म्हणू. हंगामी बेकारी, हंगामाच्या काळामध्ये काम मिळतं, हंगाम संपल्यानंतर काम आपल्याला मिळत नाही, याला हंगामी बेकारी असं म्हणतात. छुपी बेकारी, प्रच्छन्न बेकारी याचा अर्थ एखाद्या व्यवसायामध्ये अधिक श्रमिक काम करतात परंतु उत्पादनामध्ये पडणारी भर अत्यंत नगण्य असते, कमी असते. वरवर काम करताना श्रमिक दिसतात परंतु उत्पादनात पडणारी भर ही अत्यंत कमी असते, याला प्रच्छन्न बेकारी असे म्हणतात. घर्षणात्मक बेकारी, एक व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात ज्यावेळेस श्रमिक जातात त्यावेळेस काही काळ त्यांना काम मिळत नाही, त्यावेळेस त्याला घर्षणात्मक बेकारी असं म्हणतात. संरचनात्मक बेकारी, अर्थव्यवस्थेमध्ये वारंवार संरचनात्मक बदल होतात. अशा वेळी कौशल्य विकसित करण्यासाठी श्रमिकाला काही काळ द्यावा लागतो आणि यासाठी जे श्रमिक बेकार राहतात त्याला संरचनात्मक बेकारी असं म्हणतात. चक्रीय बेकारी, तेजी आणि मंदीची चक्रे देशामध्ये वारंवार निर्माण होतात. यामध्ये काही श्रमिक बेकार होतात, यांना चक्रीय बेकारी असं म्हणतात. तर अशा प्रकारची बेकारी प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. विकसित देशामध्ये याचं प्रमाण कमी असतं परंतु विकसनशील देशामध्ये मात्र हे प्रमाण अधिक आहे. अशा वेळी स्थूल अर्थशास्त्रामध्ये बेकारीच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. बेकारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना याचाही अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. तिसरा घटक आहे तो म्हणजे भाववाढ, ज्याला आपण चलनवाढ म्हणतो, किंमत वाढ म्हणतो, इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. अतिपैशाने कमी वस्तूंचा केलेला पाठलाग म्हणजे चलनवाढ. क्रॉथर या अर्थशास्त्रज्ञांनी ही व्याख्या केली. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढतो त्या मानाने वस्तुसेवा ह्या कमी प्रमाणात निर्माण होतात किंवा त्याचा साठा कमी असतो, अशी अवस्था म्हणजे चलनवाढ. चलनवाढीच्या काळामध्ये पैशाचा पुरवठा वाढतो, वस्तुसेवा मर्यादित असतात, किमती वाढतात आणि याचाच परिणाम पैशाचं मूल्य हे कमी होतं. नेमकं कशामुळे होतं? चलनवाढीची अवस्था काय आहे? कशामुळे चलनवाढ देशामध्ये होते? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुटीचं अर्थप्रबंधन. देशातील उत्पन्न, देशामध्ये मिळणारे उत्पन्न आणि देशाचा खर्च याच्यामधला जो असमतोल असतो, हा असमतोल ज्यावेळेस आपण नोटांची छपाई करतो, कर्ज घेतो, याच्यातून भरून काढतो, अशा वेळी ते चलन अर्थव्यवस्थेत येतं आणि तो चलनाचा साठा अर्थव्यवस्थेमध्ये वाढतो. दुसरा आहे नियोजन.
आपण प्रत्येक पंचवार्षिक योजनांमध्ये नियोजन करतो. नियोजनाच्या सहाय्याने वेगवेगळ्या योजना आखून उद्दिष्टांची अंमलबजावणी करतो. अशावेळी सरकारचा खर्च वाढतो. उत्पन्न हे मर्यादित असतं आणि हे उत्पन्न कर्ज घेऊन किंवा आंतरराष्ट्रीय कर्ज घेऊन उभारून अशा योजना पूर्ण केल्या जातात. त्यामुळे चलनाचा पुरवठा देशामध्ये वाढतो. युद्धाच्या काळामध्ये संरक्षणाचा खर्च वाढतो आणि संरक्षणाचा खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई देशामध्ये निर्माण होते. अलीकडे निर्माण झालेला दहशतवादावर होणारा खर्च यामुळे सुद्धा देशामध्ये भाववाढीसारख्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. त्यानंतर औद्योगिकरणाची प्रक्रिया. देशामध्ये जर लघु उद्योग, मोठे उद्योग आणि मध्यम उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण होत असेल तर सरकारचा खर्च अशा उद्योगावर मोठ्या प्रमाणात होतो आणि यामुळे चलनाचा पुरवठा देशामध्ये वाढतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावर होणारा खर्च सातत्याने जर वाढत असेल तर चलनाचा पुरवठा देशामध्ये आपल्याला वाढताना दिसतो. सरकारचं करविषयक धोरण जर कराचं प्रमाण देशामध्ये कमी असेल तर लोकांच्या हातात पैसा अधिक राहतो आणि खरेदी शक्ती त्यांची वाढते. खरेदी शक्ती वाढल्यामुळे चलनाचा पुरवठा वाढतो. अशी कारणे आपल्याला दिसून येतात. चलनवाढ ही एक अर्थव्यवस्थेला लागलेली कीड आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या घटकावर वेगवेगळा होतो. आपल्याला असं दिसून येतं की रोजगारावर ह्याचा परिणाम अनुकूल होतो, कारण चलनवाढीच्या काळामध्ये देशातील लोकांची खरेदी शक्ती वाढलेली असते आणि खरेदी शक्ती वाढल्यामुळे वस्तूसेवांची मागणी वाढते. वस्तूसेवांची मागणी वाढल्यामुळे वस्तूसेवा निर्माण करणारे उत्पादक हे रोजगार निर्माण करतात आणि रोजगाराची संधी देशातील अनेक घटकांना मिळते. उत्पन्नात वाढ होते. परंतु प्रतिकूल परिणाम कोणावर होतो? ज्यांचं उत्पन्न स्थिर आहे, ज्यांच्या उत्पन्नात फारशी वाढ होत नाही, उपभोक्ते, मध्यम वर्ग, गरीब वर्ग यांची खरेदी शक्ती मात्र या कालखंडामध्ये कमी होते. व्यापारावर काय परिणाम होतो? तर निर्यात ही या काळामध्ये कमी होते, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वस्तूच्या किमती वाढल्यामुळे त्याची मागणी कमी होऊन निर्यात कमी होते आणि आयात वाढते, म्हणजे व्यापार हा प्रतिकूल बनतो. तर चलनवाढीचा हा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये अत्यंत मार्मिक पद्धतीने, सखोल पद्धतीने करता येतो. याच्यानंतर व्यापार चक्रे नावाप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल, ज्याला आपण म्हणतो व्यापार चक्रे कशामुळे निर्माण होतात? तर व्यापार चक्रे ही देशामध्ये अतिउत्पादनाची परिस्थितीमुळे निर्माण होतात, नवप्रवर्तनामुळे निर्माण होतात, चलनविषयक धोरणामुळे निर्माण होतात, अन्यथा न्यून उपभोगामुळे सुद्धा व्यापार चक्रे निर्माण होतात. या व्यापार चक्राच्या 4 अवस्थांचा अभ्यास आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता येतो. त्याच्यामध्ये तेजीची अवस्था, याला आपण भरभराटीची अवस्था म्हणतो, अतिउत्पादनाची अवस्था म्हणतो. जेव्हा देशातील व्यापारी बँका पतपैसा मोठ्या प्रमाणात निर्माण करतात, हा पतपैसा अर्थव्यवस्थेमध्ये येतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये पतपैसा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे स्वस्त पैशाचं धोरण व्यापारी बँका आखतात. स्वस्त पैशाचं धोरण याचा अर्थ व्याजदर कमी होतात आणि कर्जे स्वस्त होतात. कर्जे स्वस्त झाली की देशातील उद्योगपती, व्यापारी वर्ग कर्जाची सातत्याने मागणी करतात. कृत्रिम टंचाई याच्यामुळे निर्माण होते. वस्तूसेवांची टंचाई निर्माण होते. वस्तूसेवांची टंचाई निर्माण करून व्यापारी वर्ग नफा मिळवतो. उत्पादक वर्ग या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूसेवांची मागणी वाढवण्यासाठी उत्पादन घटकांना बोलवतो आणि उत्पादन घटक या काळामध्ये वस्तूसेवांची निर्मिती करण्यासाठी त्यांना रोजगार प्राप्त होतो. म्हणजे रोजगाराची अवस्था ही अत्यंत तेजीच्या काळामध्ये चांगली असते. रोजगार वाढतो. तेजीची ही अवस्था, उत्पन्न वाढलेलं असतं, व्यापारी वर्गांना नफा मिळतो, वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात, लोकांची खरेदी शक्ती वाढलेली असते. अशी अवस्था म्हणजे तेजीची अवस्था असते. याच्यातून अर्थव्यवस्थेचं घसरण होतं. केव्हा घसरण होतं? जेव्हा कर्जाची मागणी वाढते तेव्हा बँकांकडील रोखतेचं प्रमाण कमी होतं. रोखतेचं प्रमाण कमी झालं की व्याजदर वाढतात, कर्जाची मागणी कमी होते. याच काळात मध्यवर्ती बँक चलनवाढीवर नियंत्रण करण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक मार्गांचा अवलंब करते. जसे की बँक दरात वाढ करते, खुल्या कर्जरोख्यामध्ये बदल करते, राखीव निधीच्या प्रमाणामध्ये वाढ करते, कर्ज आणि तारण याचे गाळे निश्चित करून देते. अशा प्रकारचे बदल मध्यवर्ती बँकेकडून होतात.
याच्यामुळे व्यापारी बँकांच्या पतपैशावर मर्यादा पडतात आणि हीच अवस्था घसरणीकडे येते, म्हणजेच घसरणीतून मंदीकडे अर्थव्यवस्था सरकू लागते. मंदी म्हणजे काय? आर्थिक अरिष्ट. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये स्थितिशीलता येते, वस्तूच्या किमती कमी होतात, व्यापारी बँका उत्पादकाकडून व्यापाऱ्याकडून कर्जाची मागणी करू लागतात. अशा वेळी उत्पादक आपल्याकडे असलेल्या वस्तूसेवा आहे त्या किमतीला विकून किंवा कमी किमतीला विकून कर्जाची परतफेड करतात. मंदीमध्ये वस्तूच्या किमती कोसळलेल्या असतात, न्यून उपभोग असतो, रोजगाराची क्षमताही कमी झालेली असते, एकंदरीत अर्थव्यवस्था स्थितिशील असते, भांडवलाचं प्रमाण हे घसरलेलं असतं, शेअर बाजारामध्ये सुद्धा फारशी गुंतवणूक वाढलेली नसते. मग अशा अवस्थेतून पुनरुज्जीवन केव्हा होतं? तर पुनरुज्जीवन होण्यासाठी सार्वजनिक खर्च सरकारला वाढवावा लागतो. सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागते आणि हे काम जर देशातील सरकारने केलं तर रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. रोजगार जर वाढला तर पुन्हा उत्पन्न वाढतं, पुन्हा वस्तूसेवांची मागणी वाढते. वस्तूसेवांची मागणी वाढली की पुन्हा बँकेमध्ये रोखतेचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होते. म्हणजे ही अवस्था तेजी, घसरण, मंदी आणि पुन्हा पुनरुज्जीवन ह्या चारही व्यापार चक्रांचा, ह्या अवस्थांचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता येतो. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला व्यवहार तोल अभ्यासता येतो. व्यवहार तोल ही आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत असणारी संकल्पना आहे. ज्यावेळी दोन देशामध्ये व्यापार होतो, करार होतो, दृश्य वस्तूंची आयात निर्यात होते, त्याला व्यवहार तोल म्हणतात. असा व्यवहार तोलाचा अभ्यास आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता येतो. या ठिकाणी 2 चालू खाते आणि भांडवली खाते व्यवहारामध्ये अभ्यासली जातात. त्याच्यानंतर विनिमय दर म्हणजे काय? तर 2 देशातील चलनाचा दर. 2 देशामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होताना जे चलनाचा दर असतो त्याला विनिमय दर असं म्हणतात. या विनिमय दरामध्ये स्थिरत्व असणं अत्यंत गरजेचं असतं, कारण जर विनिमय दर स्थिर असेल तर व्यापारामध्ये दोन्ही देशांना फायदा होतो. अशा विनिमय दराचा अभ्यास आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता येतो. आर्थिक वृद्धी याही संकल्पनेचा अभ्यास करता येतो. तुम्हाला माहिती आहे, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, दोन्ही परस्पर पूरक आहे. परंतु आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित देशाशी निगडीत आहे. दीर्घकाळ चालणारी निरंतर अशी प्रक्रिया म्हणजे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक आहे, मात्रात्मक आहे. याच्यामध्ये देशातील प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम वापर अपेक्षित असतो. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालते, सातत्य असतं. जर देशामध्ये दीर्घकाळपर्यंत जर दरडोई उत्पन्न वाढत असेल, स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढत असेल, शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल तर ती वृद्धी असते. वृद्धीमध्ये संख्यात्मक वाढ ही अपेक्षित असते. देशामध्ये लोकसंख्या जर वाढत असेल तर ती आर्थिक वृद्धी असते. आर्थिक वृद्धी ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला अत्यंत व्यापक पद्धतीने अभ्यासता येते. यानंतर आपल्याला या अभ्यास विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये उपलब्ध असणारी नैसर्गिक साधने, भांडवल आणि श्रमशक्ती यांचा पर्याप्त वापर करून ज्या मूर्त आणि अमूर्त वस्तूसेवा निर्माण केल्या जातात, या वस्तूसेवांची किंमत आणि या किमतीची बेरीज म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप कशी करायची, मोजमापाच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असणाऱ्या संकल्पना आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी याचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता येतो. तर विद्यार्थिनींनो, आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये या प्रमुख बाबींचा अभ्यास करता येतो. याच्यामध्ये मुख्यतः आपण पाहिलेले हे रोजगार, बेकारी, चलनवाढ, व्यापार चक्रे, आर्थिक वृद्धी या घटकांचा अभ्यास आपल्याला करता येतो. तर हे आहे स्थूल अर्थशास्त्राचे अभ्यास विषय.